बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, येत्या 12 जुलैला महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीमध्ये तुम्ही आम्ही सर्वसामान्य मतदान करत नाहीत. या निवडणुकीमध्ये विधानसभेचे आमदार हे मतदान करत असतात. ही वेगळी निवडणूक असते. तुम्हा सर्वांना या बाबतीत मला वेगळं काही सांगायची गरज नाही. ही विधान परिषदेची निवडणूक आहे. या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये खरं तर मला एक जुना प्रसंग का कोणास ठाऊक आठवतो. 2-2.5 वर्षांपूर्वीचा तो प्रसंग, ज्या वेळेस राज्यसभेची निवडणूक चालू होती, राज्यसभेच्या खासदारांची निवडणूक चालू होती. तुम्हाला आठवायला हवं, संजय राऊत साहेब आणि संजय पवार साहेब, जे आपले कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख, हे 2 शिवसेनेचे उमेदवार रिंगणामध्ये होते. या शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये क्रॉस वोटिंग झालं. म्हणजे शिवसेना त्याच्या दुसऱ्या दिवशी फुटली होती. तुम्हाला सर्वांना थोडीशी उजळणी करून देतो. या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग झालं आणि शिवसेनेचे आपले संजय पवार साहेब, कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख, यांचा पराभव झाला होता. विषय यासाठी सांगतो कारण हे क्रॉस वोटिंग, बरं तो प्रकार तिथेच थांबला नाही, तर महाराष्ट्रातला शिवसेना नावाचा एक बलाढ्य पक्ष गद्दारी करून त्यावेळेस फोडण्यात आला होता आणि त्याची ती पूर्वनियोजित तयारी होती, ती राज्यसभेची निवडणूक. आणि स्वतः या गद्दार गटाच्या त्या प्रमुखाने विधानसभेमध्ये त्या भाषणादरम्यान सांगितलं देखील होतं, हा संजय नव्हता तो संजय पाडायचा होता, तो संजय नव्हता हा संजय पाडायचा होता. म्हणजे पाडापाडी काय असतं ना, याच्याबद्दल मी तुम्हाला आज थोडंसं सांगतोय. आज लक्षात घ्या, महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातली सुज्ञ जनता या पाडापाडीच्या राजकारणाला कंटाळलेली आहे. आणि हे त्यांनी स्पष्टपणे ज्यावेळेस या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्यामुळे त्यांनी आपला कौल दाखवलेला आहे. त्यामुळे या पाडापाडीच्या राजकारणामध्ये हा भारतीय जनता पक्ष, ही तुमची आमची कमळी किती जाते आता हेच पाहायचंय. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण 288 जागा, यामध्ये 11 जागा रिक्त होत आहेत. 288 जागा म्हणजे विधानसभेच्या जागा, आणि विधान परिषदेच्या जागांपैकी 11 जागा रिक्त होत आहेत. जर गणित केलं 288 आणि त्याच्याप्रमाणे कोटा काढला, किती जागा गुणिले 100 अधिक 1, हा सगळा टेक्निकल पार्ट मी तुम्हाला समजवणार नाही. पण जे शेवटचं गणित येतं की किती जागा एक आमदार निवडून आणण्यासाठी उपयोगाच्या आहेत, तर त्या 23 जागा लागतात. कारण 288 जरी महाराष्ट्राच्या विधानसभेचं संख्याबळ असलं तरी 288 पैकी जवळपास 14 जागा ह्या रिक्त आहेत. त्यामध्ये जवळपास 7 ते 8 जागा या विद्यमान आता आमदारांनी जेव्हा खासदारकीला उभे राहिले त्यावेळेस निवडून आल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला. त्या अशा 7 ते 8 जागा आहेत. आणि काही जागा या निधन झाल्यामुळे रिक्त आहेत, आमदारांचं निधन झाल्यामुळे, ज्यामध्ये भारतीय जनता पक्ष किंवा कमळीने पुन्हा निवडणूक लावण्याचं धारिष्ट्य दाखवलं नव्हतं. त्या 14 जागा सर्वप्रथम तुम्हाला सांगतो. आणि यामध्ये मुळात नुकसान सगळ्यात जास्त झालं ते महाविकास आघाडीचं. कारण यासाठी सांगतो कारण सगळ्यात जास्त जे संख्याबळ कमी झालं ते काँग्रेसचं झालं, पर्यायाने महाविकास आघाडीचं झालं. जवळपास 6 ते 7 जागा अशा आहेत जिथे काँग्रेसचे आमदार खासदार झालेले आहेत किंवा निधन किंवा अटक झालेली आहे. 2 वर्षांपेक्षा जास्तची अटक असेल तर आमदारकी ही रद्द होत असते. त्यामुळे आपलं संख्याबळ 6-7 ने खाली आलेलं आहे. त्या जागा तुम्हाला सर्वप्रथम मी सांगतो. सगळ्यात पहिली अशोक चव्हाणांची जागा, त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेचे खासदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आपली आमदारकी सोडावी लागत होती पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत. निलेश लंके हे अजित पवार गटातून शरद पवार साहेबांकडे आले. आता ते खासदारही झालेले आहेत म्हणा, पण त्यांना जरी ते खासदार नसते झाले तरी त्यांना आमदारकी ही सोडावी लागली असती. आता निलेश लंके हे आपले होते, पण शेवटी त्यांचा आता आपल्याला उपयोग होणार नाही या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये. रवींद्र वायकर विषय संपला. वर्षा गायकवाड काँग्रेसचे आमदार, त्यांना राजीनामा द्यावा लागला. राजू पारवे काँग्रेसचे आमदार होते, त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला होता, त्यामुळे त्यांना आमदारकी सोडावी लागली होती. प्रतिभा धानोरकर या आमदार होत्या, आता खासदार झाल्या, त्यामुळे आमदारकी सोडावी लागली. प्रणिती शिंदे आमदार होत्या, खासदार झाल्या, काँग्रेसच्या, आमदारकी सोडावी लागली. संदीपान भुमरे आपल्यासाठी विषय संपला. बळवंत वानखडे यांना देखील आमदार असल्यानंतर खासदार झाले, त्यामुळे आमदारकी सोडावी लागली. आपल्यासाठी ती एक जागा कमी झाली. PN पाटील असतील, त्यांचं निधन झालेलं आहे. अनिल बाबर शिंदे टोळीचं त्यांचं निधन झालेलं आहे. सुनील केदार काँग्रेसचे आमदार, त्यांना अटक झाली. मला वाटतं 2 वर्षांपेक्षा जास्त अटक असेल तर तुम्हाला आमदारकी ठेवता येत नाही. आणि गोवर्धन शर्मा यांचं देखील निधन झालेलं आहे. अशा प्रकारे हे 14चं संख्याबळ 288 मधून वजा होणार. उरलेलं 269च्या आसपासचं जे संख्याबळ आहे, जे काही असेल ते वजा केल्यानंतर माझ्या मते हे संख्याबळ 274 पर्यंत जातं. होय, माफ करा, 269 नसून 274 वर जातं.
तर एकूण जे मतदान लागतंय तुम्हाला एक आमदार निवडून आणण्यासाठी, पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे ते 23 आहे. म्हणजे 23 आमदारांचं तुम्हाला मतदान झालं पाहिजे. तर हे 23चं संख्याबळ गाठण्यासाठी तुम्ही सध्याचं पक्षीय बलाबल पाहता, शिवसेनेकडे म्हणजे आपल्याकडे 16 आमदार आहेत, शरद पवार साहेबांकडे 14 आहेत, काँग्रेसकडे 36 आहेत. तसे काँग्रेसचे जास्त होते, पण काँग्रेसची ती आमदारांची संख्या वजा करता काँग्रेसकडे 36, समाजवादी पक्षाचं 2चं, बहुजन विकास आघाडीचे 3 आणि अपक्ष 7 ते 8 असं मिळून आपल्याकडे, म्हणजे आपण विरोधी पक्ष जर पकडलं तर आपल्याकडचं संख्याबळ हे जवळपास 75 ते 78चं आहे. 75 ते 78चं. आणि आपल्याला जर 3 आमदार निवडून आणायचे असतील तर आपल्याला कमीत कमी 69 मतांची गरज आहे. आणि आपल्याकडचं संख्याबळ हे जवळपास 78च्या आसपास आहे. आता यामध्येही कुणाकडून कुठे क्रॉस वोटिंग होते हे देखील पाहावं लागेल. पण सध्याचं संख्याबळ पाहता शिवसेनेचा 1, शरद पवार साहेबांचा 1 आणि काँग्रेसचा 1 अशा प्रकारे 3 विधान परिषदेवर आमदार आपले महाविकास आघाडीचे निवडून जातील असं संख्याबळ आपल्याकडे आहे. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्ष, शिंदे टोळी, अजित पवार टोळी यांच्याकडचं संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्ष 4, त्यानंतर अजित पवार 1 आणि शिंदे टोळी 2. पण शिंदे टोळी 2 उमेदवार देऊ शकणार नाही, कारण शिंदे टोळीचं स्वतःचं संख्याबळ 1 आमदार निवडून आणण्याचं आहे, इतर अपक्ष आहेत. आणि अपक्षांचं क्रॉस वोटिंग हे फार मोठ्या प्रमाणावर होत असतं. आता ते बीजेपीलाही जाऊ शकतं, कुठेही जाऊ शकतं, पण सध्याचं त्यांच्याकडचं किंवा त्यांच्या समर्थक आमदारांचं, अपक्ष आमदारांचं संख्याबळ पाहता ते 8 आमदार निवडून आणू शकतील एवढं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. आता भारतीय जनता पक्ष वाढीवचा उमेदवार उभा करतोय का, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार. कारण भारतीय जनता पक्षाच्या अंगामध्ये ते सुलेमानी, रहमानी काही तसं ते किडे असतात ना, ते जास्त असतात. हा भारतीय जनता पक्ष जर वाढीवचा उमेदवार उभा करेल म्हणजे फोडाफोडीचं राजकारण करणार. कारण 11 जागा, 11 उमेदवार, तिथे तुम्हाला फोडाफोडीच्या राजकारणाची गरज नाही. पण इथे जर तुम्ही फोडाफोडीचं राजकारण केलात, म्हणजे पुन्हा शिवसेनेचे, पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फोडण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा असेल किंवा आणखी, कारण हे मतदान गुप्त मतदान असतं, याच्यामध्ये हे काय आवाजी मतदान नाही किंवा तुम्हाला समोरासमोर मत द्यायचं असं पण नाही, तुम्ही गुप्तपणे मतदान करता. त्यामुळे क्रॉस वोटिंग तितकीशी कळून येणार नाही. तसं पाहायला गेलं तर क्रॉस वोटिंग कळते देखील, पण वैयक्तिक नावं समजत नाहीत. यामध्ये आता तुम्हाला मागचं मी याच्यासाठी उजाळा करून दिला, कारण मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांचा एक वाढीव उमेदवार उभा केला होता, ज्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ देखील नव्हतं. तरी देखील त्यांनी त्यांचा उमेदवार निवडून आणला होता आणि शिवसेनेचा दुसरा उमेदवार जो निवडून येऊ शकला असता तो शिवसेनेचा उमेदवार पडला होता. या गोष्टी तुम्हाला सांगणं मला गरजेचं वाटतं. आणि भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिंदे टोळी असेल, अजित पवार, नाराजांची फौज फार मोठी आहे. साधं उदाहरण घ्या ना, छगन भुजबळांचं उदाहरण घ्या. आता ही अशी माणसं, आणि ह्याच्यामध्ये कसं असतं, ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कसं असतं, पहिली पसंती, दुसरी पसंती, तिसरी पसंती, या पसंती क्रमाप्रमाणे असतं. म्हणजे तुमच्याकडे जर वाढीवचा सरप्लस असेल, 23च्या पुढे जर तुमचं जाऊन एखाद्या उमेदवाराचं मतदान केलं तर जी दुसऱ्या क्रमांकाची पसंती दिलेली आहे त्याचाच सरप्लस कशा प्रकारे हे गणित, हा टेक्निकल भाग आहे, पण तो सरप्लस ट्रान्सफर होतो. त्यामुळे त्या आमदारांना विशिष्ट सांगितलं जातं की कुठल्या क्रमांकाची पसंती सर्वप्रथम द्यायची, दुसऱ्या, आणि महाविकास आघाडी म्हणून असेल तरी देखील तुम्हाला एक पसंतीक्रम सांगितलेला असतो. आता ह्याच्यामध्ये कशा प्रकारे भारतीय जनता पक्ष क्रॉस वोटिंगला खतपाणी घालतो एवढं मात्र बघायचं. नाराजांची फौज फार मोठी, आणि मुळात तुम्हाला एक सांगतो, शिंदे टोळीमध्ये देखील नाराजांची फौज फार मोठी आहे. काय झालंय, शिंदे टोळी किंवा अजित पवार टोळी यांना असं वाटत होतं की भारतीय जनता पक्षाच्या जीवावर आमचे खासदार निवडून येऊ शकतात. हा त्यांच्या मनामध्ये भ्रमाचा भोपळा होता किंवा एक फुगा तयार झाला होता, बुडबुडा तयार झाला होता. आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा बुडबुडा अशा काही प्रकारे फुटला की भविष्य ह्यांचं कठीण वाटू लागले. त्यामुळे अंतर्गत ते असे धुसफूस, तुम्ही काय म्हणू शकतो, लावा असं धुसफूस करतोय. त्यांना कुठेतरी ती खदखद व्यक्त करायची आहे. त्यासाठी पाहायचं आता ह्यांच्यामध्ये किती एकोपा दिसतोय. भारतीय जनता पक्ष, शिंदे टोळी, अजित पवार टोळी जरी वरवर दिसत असलं 8 आमदार निवडून आणतील तरी काहीही होऊ शकतं. आणि शिवसेना, सध्याच्या घडीला शिवसेना हा असा डिवचलेला, असा जखमी वाघ झालाय. उद्धव साहेब असे जखमी वाघ आहेत ना, आणि जखमी वाघाचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो, जखमी वाघ हा कायम नरडीचा घोट घेण्याचाच प्रयत्न करत असतो.
जखमी वाघ बोलत नाही, काही नाही, फक्त जो येईल त्याच्या तावडीमध्ये जो भेटणार त्याच्या नरडीचा घोट घेण्याचा कायम प्रयत्न करत असतो. आता तुम्ही पाहिलात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 1 ते 2 जागा अशा गोष्टी करून हरवल्या गेलेल्या आहेत ज्या गोष्टी अनएथिकल आहेत, तुमच्या कायद्यांना धरून नाहीत. म्हणजे जे शिवसेनेच्या बाबतीत कोर्ट कचेऱ्यांच्या बाबतीत झालं तेच अगदी निवडणुकांच्या बाबतीत देखील केलं जातंय. त्यामुळे हा वाघ अतिशय चवताळलेला आहे. काय घडेल काय नाही घडणार हे तुम्हाला 12 जुलैला पाहायला मिळेलच. पण सांगतो, ज्यांच्या जीवावर हे आमदार तिथे बसले होते त्यांना एक गोष्ट चांगलीच कळून गेलेली आहे की या भारतीय जनता पक्षाच्या जीवावर ना आम्ही आमदार होऊ शकत ना आम्ही खासदार होऊ शकत. इथे यांचे स्वतःचेच निवडून यायचे वांदे झालेले आहेत. होय, अगदी योग्य शब्द वापरला मी, वांदे झालेले आहेत. यांचे स्वतःचे खासदार निवडून येऊ शकत नाहीत, हे आम्हाला काय निवडून आणणार. या अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस गुप्त मतदान असेल त्यावेळेस क्रॉस वोटिंग हे फार मोठ्या प्रमाणावर होईल आणि त्याची चिन्ह मला जास्त दिसत आहेत. असो, शिवसेनेच्या मी त्या सर्व आमदारांची नावं सांगतो ज्या आमदारांच्या जागा सध्या रिक्त होत आहेत. त्यामध्ये आपले शिवसेनेची देखील एक जागा रिक्त होते. अनिल परब साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे. मनीषा कायंदे, शिंदे टोळीचे. आणि ह्या मनीषा कायंदेंचा तिकडे प्रवेश कशासाठी झाला होता तुम्हाला कळते? कारण ह्या कायंदेंना माहिती होतं की येत्या काही महिन्यामध्येच विधान परिषदेची निवडणूक लागणार आहे आणि ही विधान परिषदेची निवडणूक मला उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये राहिल्यानंतर जिंकता येण्याची शक्यता फार कमी आहे. बघा, शेवटी घरात तुमच्या काय चालू आहे, माझ्या घरात मला जर एखादी गोष्ट मिळत नसेल तर तिच्यासाठी तोंड मारायला मी बाहेर जाऊ शकत नाही. हे आपलं एक साधं लॉजिक आहे, सर्वसामान्यांचं एक लॉजिक आहे. मला माझ्या घरात जर काही मिळत असेल तर मी बाहेर तोंड मारायला जाणार नाही. यावेळेस नाही मिळेल, मला पुढच्या वेळेस मिळेल किंवा नाही मिळेल तर काय फरक पडतो. अरे माझं घर आहे ते. लोकांची ती थंडी भागवण्यासाठी, थंडीला त्यांना ऊब देण्यासाठी तुम्ही तुमच्या घराला काडी लावू शकत नाहीत. चला मी माझ्या घरालाच पेटवतो, त्याच्यावर तुम्ही तुमची थंडी भागवून घ्या काडी. परतीसाठी आपलं घर शिल्लक ठेवायचं असतं. कधीही जगात तुम्ही कुठेही फिरा, कितीही आकाशात घरट्या मारा, पण शेवटी खाली ते घरटं असावं लागतं. जमिनीवर आल्यानंतर घरटं लागतच लागतं. ही मनीषा कायंदे यांची जागा रिक्त झालेली आहे. प्रज्ञा सातव काँग्रेसच्या, विजय गिरकर भाजपचे, अब्दुल्ला दुरानी राष्ट्रवादीचे, रमेश पाटील भाजपचे, रामराव पाटील भाजपचे, वजाहत मिर्झा काँग्रेसचे, निलय नाईक भाजपचे आणि महादेव जानकर रासपचे. मी भाजपच्या 5 जागा यासाठी सांगितल्या कारण रासपसाठी सुद्धा एक जागा त्यांना सोडावी लागेल. भाजपचे स्वतःचे 5 ठेवतील, शिंदे गटाचा 1 राहील आणि अजित पवार गटाचा 1 राहील. आता पाहूयात नेमकं कशा प्रकारे यांचं संख्याबळ जुळेल. पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पहिल्या पसंतीची, दुसऱ्या पसंतीची आणि तिसऱ्या पसंतीची मतदान अगदी व्यवस्थित झाली तर तीनही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार हे निवडून येतील विधान परिषदेचे, यात काही शंका नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.